उद्योगपतींचे दलाल झालेले, त्यामुळे या सगळ्या उद्योगपतींच्या घशात घालण्यासाठी हा सरकार प्रकार जो केला जातो हा ठरवण्याची टीका केलेली आहे। मला वाटतं नाशिकच्या जमिनीचा जो प्रश्न आहे तिथे साधुग्राम आहे, आपल्याला जी कल्पना आहे अनेक शेकडो वर्षापासून या ठिकाणी साधूचं वास्तव्य असतं। दरवेळेला काही छोटी मोठी झाडं असतात, काही रेंट्री असतात, ते त्या ठिकाणी काढून साधूचं वास्तव्य तसं अनेक वर्षापासून तसंच दरवर्षी असतं। त्यात काही आम्ही काही वाढ केलेली नाही, कुठे वाढ केलेली नाही। पण या वेळेला वृक्षप्रेमी आलेत, साहजिक आहे, त्यांचा हेतू तिथे शुद्ध आहे, चांगला आहे। पण कुंभमेळा 12 वर्षांनी येतोय, तो मध्ये मध्ये काही झाडं उगलेली आहेत, ती झाडं काढणं हे अपरिहार्य आहे आणि ही जागा साधुग्रामसाठीच रिझर्व आहे। तिथे कोणाच्या घशात घालायचा प्रश्न येत नाही। उगाच विनाकारण राईचा पर्वत करण्याचा प्रयत्न कोणी करू नये। झाडं तोडण्याच्या बाबतीमध्ये, वृक्ष संवर्धनाच्या बाबतीमध्ये आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे, अतिशय स्पष्ट आहे। वृक्षप्रेमी आम्ही आहोत, सरकारही आहे, देवेंद्रजी आहेत, आम्ही आहोत। त्यामुळे त्यामध्ये कोणी गैरसमज पकडण्याचा प्रयत्न करू नये। आम्ही सांगितलेलं आहे की काही झाडं काढावी लागतील, काही झाडं काढतील, परवानगी घेऊन आम्ही काढणार आहोत। पण त्याबरोबर एका झाडाला 10 झाडं, मी सांगितलं गोळीबार मैदान आहे, त्या ठिकाणी आपलं काशीचं मैदान आहे, मेट्रोड आहे, 3-4 जागा आम्ही शोधल्या की त्या ठिकाणी मी 15,000 झाडं लावतोय। म्हणजे 1000 झाडं जर आम्ही काढली तर तुम्हाला 15,000 झाडं आम्ही त्या ठिकाणी लावून देतोय, लावतो आहोत। त्या ठिकाणी खड्डे करायचं काम सुरू झालेलं आहे। त्या ठिकाणी झाडं 7, 8, 10 फुटाच्या मी उंच आणतो, हैदराबादून झाडं आणतो, आंध्र प्रदेशमधून मोठी झाडं त्या ठिकाणी मिळतात, त्यांना मी ड्रिप करतो। तर 2-3 वर्षामध्ये झाडं अशी होतील की सगळ्या नाशिक तिथे बघायला जाईल की बाबा हे फॉरेस्ट कसं काय डेव्हलप झालं। इतकी चांगली सुविधा आम्ही करतोय। पण इथे कुंभमेळा झालं पाहिजे, वृक्षाचं संवर्धन झालं पाहिजे आणि म्हणून जी झाडं खालून काढून दुसरीकडे शिफ्ट करता येतील त्यातली अर्धेक झाडं आम्ही ती पण त्या ठिकाणी करणार आहे। सगळी आम्ही झाडं तोडत नाही, आम्ही ती झाडं दुसरीकडे शिफ्ट करून लावणार आहोत। त्यामुळे कोणी असं समजण्याचं कारण नाही की सरकार काही उच्चांबर उचलेलं आहे का, त्यामुळे सगळी झाडं तोडून टाकायची आहे का। कृपया असा विपर्यास या गोष्टीचा अजिबात करता कामा नये, कुठे करू नका। आणि म्हणून वृक्ष लावण्याच्या संदर्भामध्ये महानगरपालिकेने त्या ठिकाणी आता खड्डे खोदायला सुरुवात केलेली आहे। मी सांगितलं 10, 12, 15 मशीन लावा, 4-5 दिवसामध्ये 15,000 खड्डे करा मोठे खोल, त्याच्यामध्ये खत टाका, माती टाका, नवीन रोपं मी स्वतः हैदराबादला जातो ती घेऊन येतो आणि त्या ठिकाणी आपण झाडं लावून त्याच्यावर ड्रिप करून 2-3 वर्षामध्ये त्याचे वृक्ष होतील, मोठे झाडं होतील, असा प्रयत्न आमचा त्या ठिकाणी आहे।